हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चाललाय चहा प्यायचा. मस्तपैकी दूध आणलंय. पिरू दाखवते. पिरू आणखी पिरू केवढा बघायचा आमच्या इकडल्या भागात. हो का? तरी म्हणलं आजी काय इतके गालात हसते. हो का? पिरू बघितला तर म्हणतात कसला पिरू या. आणि एवढाला पिरू आमच्या इकडं होत्यात इथं. आणि त्याला खाद्य बी तेवढीच या. त्याच्यामुळं पिरू लय मोठ्याला होत्यात इथं. तेव्हा तिथं एक आहे म्हणजे अशा पद्धतीचं पिरू इतकं कष्ट करून एवढाला पिरू करते लोक. आणि शेतकरी ह्याला म्हणायचा शेतकरी. असला पेरू आणणारा ह्याला म्हणायचं शेतकरी खरा. रात्र दिवस कष्ट करणार. पण ते उठल्यापासून मावळ असतो, सुखच नाही. आणि ते कष्ट करून कसं का व्हायना पण आणणार. त्याचे 4 पैसे करणार न काही. जवळजवळ 1 किलो पेरू भरतो. बरोबर 1 किलो. आणि हे कोणाचं त्याचं आमच्या आत्याबाईच्या भावाच्या त्याचं म्हणजे चुलत भावांची पोरं आमच्या आत्याबाईच्या त्यांच्यातलं पेरू बघा. आणि आम्हाला वानवळा असतो त्यांच्यातला सारखी देते ती. नको म्हणलं तरी देते. चाललाय आपला चहा द्यायचा. रसमा करती कालवून कणिक मळली. सकाळचं पटापटावर टाकलं म्हणजे आपलं एक सुख लागतं. आणि वाऱ्याने काय झाले कुठंच सुख लागणार. घरात बसलं पत्रा वाजतो, बाहेर गेलं वारं लागतंय, कुठंच सुख लागणार. त्याच्यामुळं काय करायचं आपलं पटापटा करायचं, खायचं झालं. मम्मी दाखव काय करते, कसलं कापडा करते, कसली कणिक मळी दाखव मम्मीने. मम्मीला म्हणलं कणिक मळ, मी चहा करते तर चहा दूध आणले ना. आपलं बेलच मोडलंय. काल बेलन चपात लागली. कशाने मोडलं? ते खाताने दुसरं नव्हतं ते होतं बेल होते. मला काही बारकसं बेल नव्हतं की त्याच्या ते नेलंय मावशीने. कशाने मोडलं बेलनं? ती कालची खाताना मोडलंय. मावशीकडून आमचा बेल ना. बेलनं चालावं लागलं आधी. ते आपलं बारकसं बेल नव्हतं ती. ते नेलंय मावशीकडं असं. मावशीने नेलंय ते हे करायला. चिखाटायला का? हा आता मोठ्या पद्धतीचं बेलणार ना. आणि मोठ्या कुठे पद्धतीने ती बेलन पण घरात असेल की ते. मोठ्या पद्धतीने चपात्या पण लाटा. पप्पा झोपल्यात का, अण्णा झोपलाय का, बाबू काय करते. कोणाच नाही झोपला आणि तेवढं झोपला. कोणच नाही झोपला आणि तेवढं झोपलं. थोडं पुढे जाऊन होता गावलं का तुला बेलनं? बघा चपात्या करायच्या तर बेलनच गावा ना. मी बघून बेल मोडलं ना कालची खाताना. लय हे करायला ती हीच व्हायना. काल बेलन गेलं मोडून लय दिवसात होतं का बघा यांनी पार मी नव्हती तर यांनी बेलनं मोडून टाकलं चिखाटताना. म्हणजे कशा चिखाटत्या त्या बघा. ती शुगरने दोघींनी दोघून बेलनं मोडून टाकलं. त्याला चिळ पडलेली कसं काय काय माहिती. ते झालं की मोडून त्याला मी दुसरं बघते आता बेलनं. त्याला दांडाच गेला म्हणून एका हाताचा धरायचा असं एकच राहिले धरायचं. तर कसं आपण तर केरळला गेलो ग्लासाने ही लाटलेल्या चपात्या. अगं आता काय करते मग. आता बेल हाय की आपल्यात एक हरवलं होतं आणि आता एक काल मोडलं. आता परत बघू आणायचं एखादं 1-2 बेलनीच आणायचे. शिल्लक घरात लागते ती. पोळपोळ झालं 2 पण बेलनं आता मोडलं ना. 2 आणायची बिलनी पण. सगळ्यांना गुड मॉर्निंग बरं का. शुभ सकाळ. चाललंय सकाळचं सगळ्यांनाच गडबड असते तसं. माझी पण आता तसंच गडबड चालते सकाळची. त्याच्यामुळं आणि झाली गवारीची शेंग छानपैकी केली मस्त अशी मोकळी. हो का? रात्री मंडईला गेलतो ना. रात्री मंगळवार होता. ती मंडई घेऊन आलो. गवारीची शेंग केली. एवढी शेंग कधी मला चपात लाटायच्या. अगं आजीबाई आहे. आणि बघा मी बेलनं घेऊन आपलं काय मोठं बेलनं आई साहेबाचं बेलनं. पण आपलं पण होतं की असं की आता पण हे नेच म्हणलं लागतील तुला मोठ्याने. मला येते ना बेलनं लाटाय. माझी पण हुडकून आणते थांबा. तर सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग बरं का. शुभ सकाळ. मी एक चपाती लाटून दाखवते.